तर बघा मित्रांनो, आज खिडकालीच्या अड्ड्यात एक प्रेक्षणीय बिनजोड झाली. महबूब आणि आपला योगी आपल्या सोबत आहेत. दादा दादा नमस्कार. नमस्कार दादा. काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? त्या शर्यतीबद्दल बोलत आज दोन्ही गुलालांचा मानकरी ठरलोय आम्ही. आज खूप आनंद वाटतंय, कारण की एका मैदानात जर 2 गुलाल होत असेल तर कुठलाही मार्ग आनंदातच जातो. आज एक्सपायर आहेत म्हणजे आम्हाला खूप आनंद झालाय. बैल दोन्ही पण जिंकलेत, मजा वाटते जराशी. आज चांगली अशी एन्जॉयमेंट होईल चांगली. दादा बघा, आपण आज बघतोय मेहरबान पण गुलालात आहे आणि महबूब पण गुलालात आहे. आनंद काय असेल आजचा? खूप आनंद आहे. तुम्हाला आता मगाशीच बोललो का खूप आनंद आहे आम्हाला का जेव्हा मेहरबान आणि महबूब दोन्ही एकत्र जिंकतात तर आम्हीच तो आनंद भरपूर असा होते. आणि विशेष राहिला खास करून का महबूब जेव्हा आमचा जिंकतो आम्हाला खूप बरं वाटतं. दादा आपण बोलले महबूब जेव्हा जिंकतो आम्हाला खूप आनंद होतो. आपण दादा बघतोय मेहरबानची गाडी पडते तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर दुःख नसतं, पण जेव्हा महबूबची गाडी पडते तुम्ही म्हणजे चेहऱ्यावर खूप दुःख असतं, उदास असता. काय बोला? आता कसा आहे तो आम्ही एकदम प्रेमापोटी आणि एक लाडाने वाढवलेला बैल आहे. आणि जसं जसं आम्हाला त्यांनी आजारात निघून पडत्या काळात आम्हाला जर त्यांनी साथ दिलेली आहे ती साथ आम्ही कुठेतरी विसरत नाही. माझा चेहरा नाही पण आमच्या प्रत्येक जो पार्टनर आहे, आमचा जो सरपंच ग्रुप आहे, त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचा एक तेज उतरून जातं. कारण की महबूब जेव्हा हारतो, मेहरबानाचा काही विषय नाही. काय मेहरबान आम्ही पलवण्यासाठीच आहे, शर्यतीला जिंकण्यासाठी. हारजीत ही प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. नशिबात असेल तर आपण जिंकू, नशिबात असं हारणारच आहेत. त्याच्यामुळं काही विषय नाही एवढा. पण महबूब हारला आम्हाला जरा वाईट होतं. दादा आज आपण बघितलं मेहरबानची एक प्रेक्षणीय गाडी झाली. सगळ्यांना वाटत होतं भुंगा आणि मेहरबान परत एकत्र येणार नाही. कसं काय नियोजन झालेलं? नियोजन म्हणजे बॅनरवर जमून शर्यत झाली. डावी साईडचा बैल आम्हाला आता बघायला गेलं तर सध्या तर एकच भाष्य डावा कांदी एक भुंगा. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नानं यश प्राप्त करून दिला मिलिंद शेटनी. का आमचा एक पहिले टाकले शब्दाला कुठल्याच प्रकारे गाळगोट न लावता विचार करून सांगतो, हे नाही जशी जमते गाडी अवलव बिंदास जमवा. आणि त्या शर्यतीला योगदान करून दिला तर 100% मिलिंद शेटनीच. आणि त्यांनी आम्हाला साथ खूप चांगली दिली. आता म्हणजे एक चांगला उदाहरण दिला का मैत्रीची जागा कशी चालवावी, हे चांगलं उदाहरण दिलं मिलिंद शेटनी आमच्याकडे. दादा बघा, मी मगाशी मिलिंद दादाची बाईट घेतली. दादा देखील बोलले, मला कान्हा दादाचा फोन आला आणि कान्हा दादा मला बोलले की मला पैरा पाहिजे. आपण दादा बोलले जेव्हा पण कान्हा दादावर प्रसंग येईल मी माझा स्वतःचा पैरा तोडून कान्हा दादाला पहिले पैरा देईन. प्रसंग आलताच काल, कारण की माझ्यावर नाईलाज होता. नाईलाज म्हणजे माझ्याला बैलच नव्हता. आज समोरून मला कोणतरी फोन करून विचारतंय का बाबा शर्यती खेळायच्या, कारण की आम्ही ठरवलं का आपली जर 1 नंबर मध्ये बैल पळतात तर कुणालाही नाकारणं कुठल्या शर्यतीसाठी, कुणा जर इच्छा असेल आपल्यासाठी शर्यती खेळायची तर त्याला नाकारणं तर आपल्याला चुकीचं वाटतंय. जसं त्यांचा मला फोन आला तर मी त्यांना बोललो मला जसा पैरा भेटेल मी तुमच्यासाठी मी यस आणि नो नक्की सांगेल. आणि मी त्याच क्षणी लगेच मिलिंद शेटला फोन लावला का बाबा दादानो माझ्यावर प्रसंग आलाय. आज कुठेतरी कोणतरी मला एक प्रस्ताव माझ्याकडे मांडतंय का बाबा आज शर्यत चांगली झाली पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे गेल्या भेटला जो मैदानात शर्यत झाली मेहरबानची, भरपूर अशा अंतरात मार खाल्लेला मेहरबाननी. तर त्याच अंदाजावर कोणतरी आम्हाला म्हणजे अंदाज लावला असेल काही शर्यत करून आपण जिंकू किंवा काही करू. ठीक आहे, त्यांचा प्रयत्न एकदम चांगले ठरले असतील. काही एक नियोजनचं काहीतरी डोक्यात आणून त्यांचे प्रयत्न केला असेल तर त्यांना पण आम्ही म्हटलं असतं का जरा मेहरबानलाशी शर्यत केल्यावर चांगली अशी गाडी पळाली असती, म्हणजे किंवा त्याही जर काही त्यांचं नियोजन आखून जर आपल्याशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना पण सल्यूट आहे का चांगला प्रयत्न होता. आणि आम्ही जर मिलिंद शेटनीचा आम्हाला एक शब्दावर मान ठेवून आम्हाला लगेच प्रसंगी वेळी माझे उभे राहिलेत तर सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद मानतो त्यांचं. दादा आज आपण बघतोय आपला मुंबईचा खेळ एक मैत्रीचा खेळ चालू आहे. पहिले आपण बघायचो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. पहिले लोक बोलायचे मुंबईचा खेळ म्हणजे चुरशीचा खेळ, भांडणाचा काल. आणि आता आपण बघतोय लोक बोलतात की मुंबईचा खेळ म्हणजे एकदम मैत्रीचा खेळ, भावाभावांचा खेळ. काय बोलाल? तुम्हाला म्हणतो गेल्या अड्ड्यातच खिडकालीच्या जेव्हा मेहरबान आणि सिकंदरी गाडी झाली तर भुंगा आणि शर्यत होता. तिसरी शर्यत होती आमची ती त्याच्यासोबत. तर लोकांना वाटलेलं का ती म्हणजे भांडणांची शर्यत होईल. तिसरी शर्यत वाटली म्हणजे प्रेक्षकांना असं वाटलं का ही शर्यत भांडणांचीच आहे. पण त्यावेळी चांगलं असं उदाहरण दिलं मिलिंद शेटनी का भांडणांची शर्यत कशामुळे करावी. तर ते बाबा आम्ही का जमिनी एक मिळते भाऊ, आम्ही दोस्त आहेत, मैत्री आहे. आज तुम्हाला मी सरळ सांगतो का आम्ही एकत्र नेहमी उठं बसतो, एका ठिकाणी बसतो राहतो. मैत्री जशी आम्ही शर्यत फक्त मैदानात खेळतो. संधी जेव्हा आम्ही एकमेकाच्या घरी जातो तेव्हा एकमेकाच्या एकदम दोस्त आणि भावासारखाच असतो. आणि कधी जेव्हा भेट झाली तेव्हा आम्ही एकदम भावप्रेमाने, आणि जेव्हा मैदानात येतो तेव्हा पण भावप्रेमापोटीच येतो. जसं आम्हाला एकमेकाला जर आम्हाला वाटतं का शर्यत नाही होत कुणाची तर त्यावेळी आम्ही शर्यत करून मोकलो होतो. दादा आपण बघतोय समोरची गाडी देखील तेवढीच ताकदवान होती. गाडीचं देखील कौतुक झालं पाहिजे. नाही, गाडीचं कौतुक तर करायलाच पाहिजे आणि ती गाडी ताकदवानच होती, कारण की सुंदर
जो आहे तोडकरांचा, तो आता सगळ्याच्या आत्ताच्या घडीला पण टॉप गाडी ओढते आतून. आणि त्याच जोडीला जो पक्षाबळ होता तो याच्या अगोदर घोटच्या रॉकेट सर्जा म्हणून ओळखला जातो, त्याच्या खांद्याला खांद्यावरून जो पळत होता. मनाची चांगली अशी धाकधूक होती. चांगल्या तिच्या ज्या गाड्या होत्या, कारण की प्रॉपर गाडी होती, आतून हा ओढणारा होता आणि पब्लिक वर तो पळणारा होता. आणि आम्हाला काळगोट कुठे म्हणजे एक प्लस पॉईंट आमच्याकडे होता का ही गाडी आमची पहिले पळालेली होती, म्हणजे मला थोडी योच प्लस पॉईंट होता. बाकी पळण्याच्या जीवावर आम्ही जे जिंकलो ते काय बैलांच्या रीतीने आम्ही उपकाराने आम्ही जिंकलेलो आहेत. दादा आपण बघतो आज महबूब एवढा म्हातारा झालाय तरी तुम्ही आज त्याच्या टॉपच्या शर्यती खेळताय, आणि योगी बद्दल काय बोलाल? आणि योगी सुद्धा चांगलाच बैल आहे. मी ज्ञानूला आणि अविदाला पण बोललेलो का जेव्हा जेव्हा म्हणजे आपल्याला वाटतं का जेव्हा लांबचा पल्ला आहे तर ही गाडी चांगली अशी पळेल हो नक्कीच. किंवा आम्ही पहिलेच ठरवलेला होता, पण योगदान येत नव्हता. कारण की जेव्हा पळत असेल तर त्यांना पण बैल जो चांगला पाळणारा असो त्यांना 100% लई जणांचा फोन येत असतील, आज मला पण येतात. पण कुठेतरी आपण शब्द एकमेकाला दिलेला असो, त्या चुकामुका होत असतील मागे पुढं. आज कुठेतरी जुळून आल्या खिडकाली पाटीला आणि योगी आणि महबूब ही गाडी चांगली पळाली आणि त्यांनी सुद्धा चांगली गाडी करून दाखवली. दादा आपल्याला ही गाडी परत पुन्हा कधी पळताना दिसेल का? नाही, 100% गाडी पाळताना दिसेल असं काय नाही का आमची गाडी एकदा शर्यत झाली का आम्ही पहिरे फोडतो म्हणून. जर गाडी चांगली पळत असेल तर आम्ही गुलाला पळत असेल तर आम्ही 100% तीच गाडी फिक्स ठेवतो. चालेल दादा, धन्यवाद तुमचा मोलाचा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद दादा.